किती दिवसांनी बघितला अरे. अगं पण नुसती बघतच बसणार आहे का फिरायला बी जाणार आहे? बस. हा मग जाणार की फिरायला. पण अरे किती मस्त अंघोळ घालून आणली रे तू माझ्या रथाची. कसला चमकतोय काचेसारखा. हा मग पण भावा तू रथ बघितल्या पळतच आली. मला वाटलं आता तुला मोठ्या गाड्या घोड्यांची सवय असणार. ह्या रथाकडे तू बघायची बी नाहीस. अरे खुळा का काय तू. त्या मोठ्या गाड्यांपेक्षा ना हा आपला रथच बरा आहे बघ. काय अरे ह्याच्यावर बसल्यावर ना असं अवघडल्यासारखं नाही बसावं लागत. त्या मोठ्या गाड्यांवरती ना आपल्या गरीबाची अशी घुसमट झाल्यासारखं होतं रे. ते सगळ्यांना झेपत नाही आपल्याला. रथावरती कसं अख्खं जग अख्खं गाव असं डोळ्यात साठवता येतं आपल्याला. ते बी आहे पण तू फक्त अख्खं जग डोळ्यात साठवायच्या बाताच मारणार आहे का ह्याच्यावर बसून फिरून पण येणार आहे? हाय का आता फिरणार की भावा. हे बघ निघाली. ह्या माझ्या रथावर बसून असं वाटतंय की मला पंखच फुटले आणि सगळं विसरून मी नुसती उडतीये आकाशात. अरे अश्विनी का फोन करत असेल? हॅलो. हा अश्विनी बोल. राणी काय करतेयस? तिकडे जाऊन आम्हाला विसरले नाहीस ना? असं काय बोलते तू? सांग ना काय झालं? अगं गंमत केली ग. पण खरं सांगू का मी आणि रत्ना काकी ना तुला जाम मिस करतो यार. एक मिनिट थांबा. काकी बोला. हॅलो राणी. अगं बाळा तू इथं नाहीस पण एक गोंधळ झालाय ग. अरे देवा काय झालं? ऍक्च्युली काय झालं दादू ना गडबडीत डबा न घेता ऑफिसला गेलाय आणि घरी डबा द्यायला कोणीच नाहीये. म्हणजे आबा आणि मम्मा पण ना एका फंक्शनसाठी बाहेर गेलेत. हाय का आता मग आता इंद्रजित सर दिवसभर उपाशीच राहतील का? आता ते तुझ्यावर डिपेंड आहे. म्हणजे तू ठरवलंस ना तर दादू उपाशी राहणार नाही. म्हणजे ऐक ना राणी तू दादूसाठी डबा घेऊन जाशील का? म्हणजे तू जर गेलीस ना तर दादू पण खुश होईल आणि तो 2 घास जास्त जेवेल. नाही म्हणजे मी नेला असता पण आवडेल का त्यांना? का नाही आवडणार? अगं तू त्याची लग्नाची बायको आहेस ना. उलट बायकोनी नवऱ्यासाठी डबा घेऊन जाणं एकमेकांबरोबर प्रेमानं बोलणं याच्यामुळेच तर नातं फुलतं ना. आणि हे बघ ह्या अशा गोष्टींमुळे दोघा नवरा बायकोंचं नातं घट्ट होत जातं. राणी तू डबा घेऊन जा. अगं इंद्राला पण खूप आनंद होईल तुला बघून. हो ना राणी. एक काम कर तू बिनधास्त जा आणि दादूला सरप्राईज दे. बरं ठीक आहे मी लगेच तयारीला लागते. ओके बाय. काकी मला माहित होतं राणी लगेच हो बोलेल. आता तिने दादूसाठी डबा आणलाय बघून दादू खूप ब्लश करेल यार. आणि पोट भरून जेवण सुद्धा करेल. खरंच दोघांचं नातं असंच फुलू दे. दोघांचा एकमेकावर जीव जडला ना की मग झालं बाई. येस. मी आलेचा. अजिबात जीव जडणार नाही. मी कशाला इथे. मी जीव चढूच देणार नाही. ती राणी इंद्रासाठी डबा घेऊन जाणार. आता इंद्रा काय करणार ते बघायला पाहिजे. विक्रांतला फोन करून ही गोष्ट कळवायला पाहिजे. बघू पुढे काय काय होत आहे ते. सुरके अगं उरक लवकर. ये होते आली लवकर गेलं पाहिजे बघ. हवा आवडते की हा चालूच आहेत ना माझं. आई हा काय करतेय? जेवण बनवते होय. तू उठ बरं मी बनवते. अगं नको नको लई माणसांचं बनवायचंय. मी बनवते तू बस. अगं लई माणसांचं आणि हे एवढे डबे कशाला? काय चाललंय? हाय का आता असं एकमेकांकडे का बघताय? अगं राणे
आम्ही ना खानवळ चालू केली अगं. आपल्या घरनंच फॅक्टरीतल्या कामगाराला डबं जातात. बुवा अहो हे काय चालवलंय तुम्ही? आईला घरातली कामं होत नाहीत त्यात आता हे डबे. ते काय नाही, हे आजच्या आज बंद करायचा. तर असं कसं बंद करा म्हणतेस? अगं दिवसभर तसं बी मला मोकळं बसून कंटाळा येतो ग. आणि आता माझ्या हाताला काही काम नको होय. आणि आता आमच्या दोघांचा बी संसार आहे, मग आम्हाला काही पैसे लागत नाहीत होय. अगं पण आई तुला झेपणार आहे का हे? का नाही झेपणार? झेपते सगळं मला. अगं राणे, उलट ह्या कामामुळं माझं दुखण्यावर ध्यानच जात नाही बघ. आणि तसं बी मी एकटी राबत्या वय, हे आहेतच की माझ्या मदतीला. तसं बी त्यांना ह्या कामामुळं बाहेर जाऊन काम उडकायची गरज बी पडत नाही. हे बघ राणे, सगळं चांगलं चाललंय आता आमचं. तू उगाच मोडता घालू नकोस बाई. ए राणे, हे बघ अगं बाहेर कुठं पण गेलं ना तर त्यांची बोलणी खावी लागतात. त्याच्यापेक्षा आमचं आम्हाला घरचं करू दे की. लय चांगलंय बघ. ठीक आहे, तुमचं चांगलं चाललंय ना, मग करा तुम्ही तुमच्या मनाच. पण हा, आजचा स्वयंपाक मी करणार बर का. ते काय आहे, मला पण एक डबा लागणार आहे. हा तर बया, तुला कोणाला द्यायचा आहे डबा? ते तुझ्या जावयाला. रत्ना काकींचा घरून फोन आला होता, ते आज घरीच डबा विसरले. अगं मग तू कशाला करतेस? सुरकी करल की. वय अजिबात नाही. हा, आल्यापासून नुसतं पाहुणी पाहुणी म्हणून बसून ठेवलं मला. आता कंटाळा यायला लागला. आजचा स्वयंपाक ही राणीच करणार आहे. हा बर. आई चल बाजूला होत. हे घ्या डबे रेडी. बरं ह्या बाकीच्या डब्यांबरोबर ना मी इंद्रा साहेबाचा पण डबा देऊन येतो. अहो नाही नाही बुवा, मी येते तुमच्या बरोबर. मी देईन त्यांना डबा. हा अगं तू कशाला ये जा जा करतेस? मी देतो की. अहो तुम्ही नका. मी कळत कसं नाही मग तुम्हाला? अहो लेकीचं नवीन लगीन झालं या, तिला मी वाटत असल त्या नवऱ्याला डबा नेऊन द्यावा, त्या निमित्तानं त्याच्याशी दोन प्रेमाचा शब्द बोलावत. हा सगळं सांगायला लागतं तुम्हाला. चुकलं माझंच चुकलं. हे राणे, तू तुझा डबा घेऊन जा, इंद्र साहेबाला देऊन ये. तुम्हाला वाटतं तसं नाहीये, फक्त तुम्ही गेलात तर तुमचा अपमान होऊ नये म्हणून मी डबा घेऊन जाते. ए रतन, आज जेवणाचा टाइम झाला का नाही?